राम राम मंडळी, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका गावाच्या पोराची. कदाचित ती गोष्ट माझी असेल, तुमची असेल किंवा तुमच्या घरातल्या कोणाची तरी असेल. गावातलं पोरग लहानाचं मोठं होतं, मातीत खेळतं, ओढ्यावर उड्या मारतं, शाळा बुडवून मित्रांसोबत क्रिकेट खेळतं, जत्रा यात्रा लग्न कार्य सगळ्यांच्या पुढं पुढं असतं. पण एक दिवस असा येतो जेव्हा घरची परिस्थिती त्याला सांगते की आत्ता पोरासारखं नाही, माणसासारखं वागायचं, माणसासारखं जगायचं. आणि ते पोरग हातात पिशवी घेतं. आईच्या डोळ्यात पाणी असतं. बाप काही बोलत नाही, पण बापाच्या डोळ्यात सगळं काही दिसत असतं. गावातनं बस चालू होते आणि गाव पाठीमागे जातं. पुण्यात पोरग पोचतं. मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात, गर्दी दिसते, लाईटी असतात, पण त्यात आपलं असं कोणीच नसतं. आपलं म्हणणार कोणीच नसतं तिथं. रूमवर 4 जण 6 जण, कधी 8 जण एकाच खोलीत एवढ्या जणांनी राहायचं असतं. उकाडा सहन करायचा, कामावर जायचं, साहेबांचं ऐकायचं, चुकलं तर ओरडा खायचा आणि महिन्याच्या शेवटी पैसे घरी पाठवायचे. मग एक दिवस रात्री उशिरा सगळं झोपलेले असतं ती, आणि अचानक गाव आठवतं. आईने केलेल्या भाकरी आठवते, ते बापाने उठवलेला आवाज आठवतो, गावात बसलेला चौक आठवतो, सगळे मित्र आठवतात, आणि नकळत डोळ्यात पाणी येतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी परत हसत कामाला जावं लागतं, कारण गरिबाच्या लेकरांना रडायला वेळ नसतो. मग कधी 4 दिवसाची सुट्टी मिळते आणि पोरग आनंदानं गावाला येतं. वाटतं आपल्या माणसात बसू, पण गावात पाय ठेवल्या ठेवल्या काही लोकांचे टोमणे तयार असते. काय रे, मोठं झाला वाटतं, आता आम्हाला ओळखना, किती पैसे कमवतोय, किती पगार आहे तुला, काय आजकाल फोन करत नाही का काय. पण त्या पोराच्या काळजाला विचारून बघा की तो गावाला कधी विसरलेला नसतोय. उलट गावच रोज त्याच्या आठवणीत असतं. तो ज्या शहरात राहतो जिथं हजारो माणसं असतात, पण अरे चला कुठं जाऊ, हे करू ते करू म्हणणार कोणीच नसतं. एक बी माणूस नसतो तसा. गावातल्या लोकांना वाटतं हा बदलला, पण खरं काय असतं माहितीये, पोरग बदलत नाही हो, परिस्थिती त्याला बदलायला भाग पाडते, त्याच्या जबाबदाऱ्या त्याला बदलायला भाग पाडतात. म्हणून एक सांगायचंय, गावात एखादं पोरग जर बाहेरून आलं तर त्याला विचारू नका की किती पैसा आणलं सर, त्यापेक्षा एवढं विचारा, बरा आहेस का, टायमाला जेवतोयस का, जमतंय का तुला तिकडं. कारण पुण्याला गेलेला पोरग गाव विसरत कधीच नाही, आणि हे फक्त आपल्या माणसासाठी झगडत असतं, आपल्या जबाबदाऱ्यांसाठी, आपल्या परिस्थितीसाठी, ध्येय गाठायचं असतं, एवढ्यासाठी. मग गावातल्या मुलाला कधी परक समजू नका. एवढंच आजच्या पुरतं. धन्यवाद.